स्टाईलमध्ये पिझ्झा बनवला आहे ते घरात. आणि आपल्या मुलांना भाज्या आवडत नाहीत आणि पिझ्झा तर ते आवडीने खातात. पिझ्झा तर म्हटल्यावर ते कधीही तुम्ही द्या, एनी टाइम पिझ्झा खाण्यामध्ये ते कधी पाठी नसतात. पण त्या पिझ्झामधून त्यांना भाज्या कशा चारायच्या हे आपण बघूया. तर इथे मी कोबी, शिमला मिर्च वगैरे कटिंग करून घेतली आहे. तव्यावर थोडंसं तूप टाकलं आहे, तुम्ही बटरही टाकू शकता. ठीक आहे, तवा गरम झालाय, बारीक करायचंय गरम. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तुपामध्ये तुम्ही जरा लसूण टाकायचे आहे कटिंग करून. लसूण चांगली असते, रक्त शुद्ध होतं, सर्दी वगैरे काय असेल त्याच्यासाठी पण चांगलं आहे. तर मुलं हे लसूण वगैरे डाळीतून वगैरे असतं, डाळीमध्ये वगैरे तर बाहेर काढून टाकतात. त्यात लसूण, तुम्ही आलंही चॉप करून टाकू शकता, कांदा, टमाटर थोडंसं तुम्ही वाफून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. एकदम कच्चं नाही ठेवायचं आहे पिझ्झावर टाकायला टॉपिंग म्हणून. तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो पण मिक्स केलाय, सगळं बारीक कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलांना खाताना मग बाहेर हे नको. तर असं एकदम परतून घ्यायचं त्याच्यावर तव्यावर, चांगलं व्यवस्थित मऊ होईपर्यंत, लालसर मऊ होईपर्यंत तुम्ही परतून घ्यायचं आहे ते. मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या टाका, शिमला मिर्च, कोबी, तुम्ही पालेभाजी पण टाकू शकता याच्यामध्ये. कारण पिझ्झावर तुम्ही पालेभाजी टाकल्यानंतर तुम्ही चीज स्प्रेड करून टाकाल ना, तर मग ते दिसून येणार नाही आणि मुलं आवडीने खातील. तर यात मी कोबी टाकली आहे बारीक चिरून. आता हे सगळं मी मस्त 5 मिनिट चांगलं परतून घेणार आहे. त्याच्यावर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, पिझ्झा मसाला असो, टॉपिंग मसाला, तोही त्याच्यामध्ये स्प्रिंकल करू शकता, म्हणजे टाकू शकता. आणि नाहीच जर तर आपल्या गरम मसाल्यातले तुम्ही मसाला टाकू शकता, जसं की थोडंसं तिखट मसाला, टोमॅटो सॉस, गरम मसाला, थोडी हळद, हेही तुम्ही टाकू शकता. का त्यासाठी पिझ्झा मसाल्याचीच गरज नाही आहे, तुम्ही आपल्या घरातीलही मसाल्याचे यूज करू शकता. असं परतून घेतलंय मी व्यवस्थित. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकलाय, टोमॅटो टाकलाय पण वरती टोमॅटो सॉस पण टाकलाय, कारण थोडं टेस्ट वेगळी येते मुलांना आणि मुलं आवडीने खातात. थोडं मीठ टाकलं आहे चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर भाज्या जरा लवकर नरम होतात, शिजतात. म्हणजे चांगलं परतून घ्या व्यवस्थित, परतून घ्या. बघा सगळं नरम होत चाललंय सगळं, भाज्या वगैरे. थोडं माझं जाडसर झाल्यात भाज्या कटिंग करून, तुम्ही थोडं बारीक कापला तरी चालेल. चांगलं हलवत राहा, म्हणजे वरखाली करत राहा, भाज्या म्हणजे शिजतील चांगल्या. आता या भाज्या शिजल्या आहेत माझ्या. बघा त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला टाकलाय, चिकन मसाला एव्हरेस्ट. थोडं आंबटपणा येण्यासाठी तुम्ही थोडं लिंबू पण पिळून टाकू शकता त्याच्यावर, किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तो स्प्रिंकल करू शकता, चाट मसाला स्प्रिंकल करू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी ते टाकलं नाही आहे, त्यामुळे मी टोमॅटो सॉस टाकला. थोडं आंबट आहे आणि टेस्ट पण लागतो. मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे, माझ्या मुलांना जसं आवडतं त्या टाईपमध्ये. तुम्ही तुमच्या मुलांच्या चवीनुसार, त्यांच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, जेणेकरून भाज्या त्यांच्या पोटात जायला पाहिजेत. कारण आजकालची मुलं भाज्या खायला कंटाळा करतात आणि पिझ्झा त्यांना आवडतो, म्हणून मी असं करते की पिझ्झा ते भाज्या टाकल्या तर पिझ्झामुळे ते खातील. तर मी पिझ्झा बेस आहे ना विकत आणलंय डीमार्टमधून. आता मी भाजी या ताटलीत काढून ठेवते. माझ्याकडे स्टँड नाही आहे, कॅमेरा स्टँड होतं, खराब झालंय, त्यामुळे मी असं काढते, त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला प्रॉपर. ही भाजी काढून घेतली आहे मी सगळी डिशमध्ये. सगळं काढून घ्या भाजी व्यवस्थित, आणि मग तुम्ही परत गॅसवर तुमचा तवा ठेवू शकता, निर्लेस तवा.
निर्लेप तवावर पण बनवू शकता किंवा आपला भाकरीचा तवा असेल, चपातीचा तवा असेल त्यावरही तुम्ही बनवू शकता. त्याच्यावर तुम्ही घी टाका किंवा बटर, तुमच्या चॉईसवर, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यावर. हा पिझ्झा बेस आहे. मी त्याला आता एक साईड म्हणजे वरती जे आपण भाजीचं टॉपिंग करू ती साईड मी भाजून घेणार आहे बारीक गॅसवर. बारीक गॅसवर करा, चांगलं दाबा त्याला, म्हणजे व्यवस्थित दाबून फिरवा, म्हणजे ते सगळ्या साईडने भात शिजलं जाईल. थोडं जाड असतं त्यामुळे त्याला व्यवस्थित शिजू दे, म्हणजे लगेच परतू नका, कारण कच्चा पण मुलांना खायला घातलं तर त्यांच्या पोटाला सूट होईल नाही होईल, लूज मोशन होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित त्याला वरच्या बेसला आपण टॉपिंग करतो ती बेस आहे ना, ती चांगली शिजली पाहिजे. म्हणून बारीक गॅसवर करत जावा आणि मध्ये मध्ये चेक करा की शिजलाय का नाही वगैरे. असं थोडं अजून करा, कारण वरचं टॉपिंग आपण शिजणार नाही, कारण ते वरती टॉपिंगवर जाणार, त्यामुळे ते खाली तुम्ही परतलात तर ते वरचं लवकर शिजणार नाही. त्यामुळे पहिलं तुम्ही जर वरची भाजी तुम्ही लावतात तर वरचा साईड तुम्ही जर चांगलं भाजून घेतलात ना तर मुलांना ते कच्चपणा लागणार नाही आणि त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही पोटामध्ये. म्हणजे आता याच्यावर मी परत तूप टाकून परत दुसरा पिझ्झा शेकून घेते, तोपर्यंत इकडे टॉपिंग करते. तोपर्यंत 2 पिझ्झा स्लाईस आहेत माझ्याकडे, मी 2 बनवते 2 मुलांसाठी. आणि तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस माझे कॉमेडी व्हिडिओज आहेत, भक्ती व्हिडिओज आहेत, तेही आठवणीने बघा. आणि माझे स्वामींची नित्यसेवा आहेत, लॉंग व्हिडिओ आहेत, तेही त्यालाही व्हिजिट करून ती व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आठवणीने. आणि माझ्या चॅनलचे जे तुम्ही नोटिफिकेशन बटन प्रेस करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करते एंटरटेनमेंटचे तर ते तुम्हाला पहिले मिळून जातील. आणि प्लीज सपोर्ट करा. आता हे बघा, याच्यावर मी थोडंसं बटर सोडून घेते आहे. आता मी त्याच्यावर तुम्हाला आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्हाला लावायचं. असं नाही की पिझ्झा आहे तर त्याच्यासाठी पिझ्झा टॉपिंग आणावं लागेल, मायोनीजच आणावं लागेल, असं नको आहे. तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते. आता मी याच्यामध्ये ना कोल्हापुरी ठेचा घेतलाय थोडासा, आणि त्याच्यावर मी आता टोमॅटो सॉस टाकणार आहे, म्हणजे मी जेणेकरून ते सगळं मिक्स करणार दोन्ही टॉपिंगवर, याच्यावर पिझ्झा प्लेटवरच, आणि ते नाईफच्या साहाय्याने सगळीकडे लावून घेणार आहे. तुमच्यावर, तुमचं मूल किती तिखट खातं त्यानुसार तुम्ही वापरू शकता ठेचा कोल्हापुरी. अदरवाईज तुमच्याकडे जर शेजवान सॉस असेल तर तुम्ही तेही लावू शकता. असं नाही का कोल्हापुरी ठेचा लावायचा आहे, तुम्ही तेही लावू शकता. फक्त एवढं प्रमाण तुमचं जर ठेचाचं प्रमाण जास्त झालं तर टोमॅटो सॉस थोडं जास्त स्प्रेड टाका, जेणेकरून बॅलन्स होईल तिखटपणा, आंबट गोड. कारण टोमॅटो सॉस थोडासा स्वीट असतो, स्वीट पण असतो आणि स्पायसी पण मिक्स असतो दोन्ही, त्यामुळे तो तिखटपणा बॅलन्स होतो. आता ह्या भाज्या आहेत ना मी स्प्रेड करते पिझ्झावर. व्यवस्थित टॉपिंग करा पिझ्झावर, थोडी थोडी लावा. थोडंही पोटात मुलांच्या गेलं तरी चालेल, पण थोडं थोडं लावलं तरी चालेल, कारण जेणेकरून मुलं जास्त बघितले भाज्या तर ते खाणार पण नाहीत. आणि याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, चीज तुम्हाला जास्त स्प्रेड करायचं आहे. चांगल्या क्वालिटीचं चीज घ्या, जेणेकरून तुम्ही लहान मुलांना देताय. आणि कधीही डेअरी आयटम तुम्ही घेता तेव्हा तुम्ही एक्सपायरी डेट चेक करून घ्या, आणि एक्सपायरी डेटच्या 15 दिवस अगोदर नाही तर 20-25 म्हणजे फ्रेश घ्या, कळलं का? कारण डेअरी आयटम्स आहेत, तर चीज असो, ब्रेड असो, दूध असो, तुमचं बटर असो, तुम्ही फ्रेश घ्या. एक्सपायरी डेट नियर बाय एक्सपायरीचा घेऊ नका, जेणेकरून मुलांना काही प्रॉब्लेम डायजेशन वगैरे किंवा
पॉयझनचा असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आता मी अमूलचा चीज क्यूब घेतला आहे आणि फ्रेश आणले आहे. मी एक्सपायरी डेट चेक करूनच घेते. मग तुम्ही कुठलेही आयटम घ्या, तुम्ही भाज्या मुलांना बिस्किटं घ्या किंवा काही मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही खूप केअरफुली सगळ्या गोष्टी यूज करा. बिस्किटं असो किंवा काय, आपण नकळत बघत नाही काय नाही उचलतो. कधी कधी एक्सपायरी डेटवालेही प्रोडक्ट्स मिळतात कुठल्याही दुकानातून. असं नाही की फक्त बाकी आपण मोठ्या मार्टमध्येच घेतो असं नाही, तर कुठेही. तर घेताना मुलांना काही तुम्ही ते चिप्स घ्या किंवा काही, ते सगळं चेक करून घ्या. आता मी पिझ्झा बारीक किसणीने ना ऑल ओव्हर पूर्ण पिझ्झा हे करून घेते, कवर करून घेते चीजने. अमूलचं चीज घेतलं आहे मी. तुम्ही मदर डेअरीचं पण घेऊ शकता, ब्रिटानियाचं पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे कुठल्याही चांगल्या ब्रँडचं घ्या. आणि ऑल ओव्हर मी पूर्ण पिझ्झा कवर केला आहे चीजने, चीज क्यूब्सने, जेणेकरून भाज्या जास्त मुलांना दिसत नाही आहे, चीज दिसतोय. आणि रेग्युलर देऊ नका पिझ्झा. महिन्यातून एकदा ठीक आहे, 2 महिन्यातून एकदा ठीक आहे. कारण पिझ्झा चीज पण एवढं पण हे नाही की मुलं हेल्दी असतं ते. म्हणून जास्त पिझ्झा वगैरे बाहेरचं जास्त मुलांना खाऊ देऊ नये. पण मी बाहेर तो शक्यतो डॉमिनोज वगैरेमध्ये नाही करत. मी घरातून आणते पिझ्झा बेस आणि करते. कधी कधी तर मी आपला जो आंबोळे असतात ना इडलीचं बॅटरचं, त्याचंही बनवते. त्याचंही मी बनवल्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकेल. ते सगळ्यात हेल्दी आहे. पण माझ्याकडे आता बॅटर नव्हतं, त्यामुळे मी जे पिझ्झा बेस आणून त्याच्यावर बनवलं आहे. कारण मुलांना कळत नाही की हा पिझ्झा बेस आहे का आंबोळे आहेत, त्यामुळे त्याच्यावर पण तुम्ही बनवू शकता. सेम तुम्ही हे करू शकता, स्टेप्स करू शकता त्याच्यावर आणि बनवू शकता. मग थोडं माझं कट झालं, हे बघा शिजला आहे. पिझ्झा मेल्ट होत आला आहे. पाहिजे तर तुम्ही अजून थोडंसं झाकण मारून शिजवू शकता. मेल्ट झालाय पिझ्झा आणि आपण वरून पण शिजून घेतलं होतं, त्यामुळे कच्चापणा नाही राहिलाय. आता मी हा काढून घेते ताटलीमध्ये. आता मी दुसरा पिझ्झा आहे तो करायला तव्यावर ठेवते, हे करते, टॉपिंग करून तव्यावर ठेवते. हा बघा माझा पिझ्झा रेडी झाला आहे. आता मी दुसऱ्या पिझ्झाचं काम चालू करते. अशा प्रकारे टॉपिंग करायचं. भाजी थोडी कमी झाली आहे कारण मला छोट्या मुलाला द्यायचं आहे माझ्या, त्यामुळे त्याच्यामध्ये भाजी मी खूप कमी टाकली आहे. आता सेम त्याप्रमाणेच मी ह्याला पण पिझ्झा हे करून घेणार आहे, कवर करून घेणार आहे चीजने. देन मी सेम स्टेप फॉलो करणार. त्याला पण मी लावून घेतलं आहे सगळं, सॉस वगैरे, चटणी वगैरे. अशा प्रकारे तुम्ही पिझ्झावर टॉपिंग करू शकता. तुमच्या आवडीचे तुम्ही गाजर पण किसून, किंवा तुम्हाला जर मुलांना हे क्यूब्स केलेले म्हणजे भाज्यांचे क्यूब्स नाही आवडत असतील तर तुम्ही किसून पण टाकू शकता बेसवर. आता मी याच्यावर पण पूर्ण चीजने स्प्रेड करते आहे, चीज क्यूब्स. मला पिझ्झाला 2 क्यूब्स लागलेत. काही 2-2 क्यूब्स टाकतात पिझ्झावर, पण एवढंही चीज लावण्याची गरज नाही, टाकण्याची गरज नाही लहान मुलांसाठी. पण ते तुमच्या मुलांच्या चॉईसवर आहे. तुम्हाला जसं वाटतं तसं त्या प्रकारे तुम्ही चीज टाकू शकता. मला इनफ आहे 1 क्यूब्स 1 पिझ्झाला, तेही माझ्यासाठी भरपूर आहे. अशा प्रकारे तुम्ही टॉपिंग करा आणि
पिझ्झा बनवा आणि मला सांगा हा पिझ्झा माझा कसा झाला आहे, मी त्याच्यात काय चेंजेस करायला पाहिजे, माझं काही स्टेप चुकले असतील तर तेही तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा. याच्या व्यतिरिक्त मी अजून कसा बनवावा, मी अजून याच्यामध्ये काय चेंजेस करू शकते आणि केलं तर काय काय चेंजेस करायला पाहिजे हे तुम्ही मला आवडीने सांगा. मी याच्यामध्ये नक्की चेंज करेल. मी काही खूप मोठी सुगरण नाही आहे, मी घरातलीच नॉर्मल हाऊसवाईफ आहे आणि मी माझ्या पद्धतीने बनवते. त्याच्यात जर तुम्ही मला काही चेंजेस करायला सांगितलं तर मी आवडीने करेल आणि नेक्स्ट टाइम पुन्हा तयार करून तुम्ही सांगितलेले जे चेंजेस आहेत ते मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकते. तर मला आवडेल. तर प्लीज माझी व्हिडिओ बघितला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी याच्यामध्ये अजून काय टाकू किंवा माझे काही स्टेप्स चुकले आहेत का, मी काय करायला पाहिजे होतं, याच्या बदली मी हे केलं असतं तर अजून सुंदर झालं असतं. या प्रकारे तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मला राग येणार नाही, उलट मला खूप बरं वाटेल. आणि तुमच्याकडे जर अजून कुठली चांगली रेसिपी असेल तर तीही मला सांगा. मी ती बनवून ट्राय करेल माझ्या मुलांसाठी. असं मी ऑल ओव्हर पिझ्झा चीज स्प्रेड केला आहे. जिथं जास्त पडलंय तिकडून मी घेतलंय आणि जिथं कमी आहे त्या ठिकाणी मी ते हलवलंय. आता मी त्याला झाकते. आपण पहिल्यांदा पिझ्झा जर टॉपिंग भाग वरचा भाग आहे, टॉप भाग, त्याला आपण गरम केलेलं होतं. आता जास्त वेळ लागणार नाहीये. हा बघा मी पहिला पिझ्झा बनवलाय, तो चीज बघा किती स्प्रेड मस्त झालंय. आता तुम्ही बघा पिझ्झा कसं झालंय. तुम्हाला आवडला तर मला सांगा माझा पिझ्झा कसा झाला आहे. घरगुती पिझ्झा मालवणी स्टाईलमध्ये, मराठी स्टाईलमध्ये. आणि त्याच्यावर आता मी या सॉस टाकते. मायोनीज असेल तर तुम्ही मायोनीज पण वरती स्प्रेड करू शकता. जर तुमच्याकडे मायोनीज असेल विदाऊट एगलेस वगैरे तर तुम्ही पिझ्झाला बेसला पण लावू शकता मायोनीज. त्याच्यावरती मग तुम्ही भाज्या टाकून त्याच्यावरती चीज वगैरे स्प्रेड करू शकता, नाहीतर वरतीही टाकू शकता माझ्या पद्धतीने. हा, तर तुमची पद्धत काय असेल ते तुम्ही मला सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. माझे अजूनही व्हिडिओज आहेत कुकिंगचे, रेसिपीचे, तेही व्हिडिओ बघा आणि त्यालाही लाईक शेअर आणि हे करा, कमेंट्स करा. हे बघा माझे दोन्ही पिझ्झा एकावर मी एकावर सॉस टाकलाय तर एकावर सॉस नाही टाकलाय, विदाऊट सॉस आहे. हा बघा. आता याच्यावर मी चिली फ्लेक्स मोठ्या मुलाला देते म्हणून चिली फ्लेक्स स्प्रिंकल करणार आहे आणि हे ऑरिगोनो याच्यावर मी थोडंसं स्प्रेड करते, जास्त नाही. चिली फ्लेक्स ते पण मला वाटत नाही तो खाईल एवढं. हा माझा मोठा मुलगा, त्याला देते आहे. बघू आता त्याला कसं वाटतंय. बघा दोघांना घरातल्या घरात पिझ्झा. हाच पिझ्झा बाहेर 350-400 रुपयाला छोटा पिझ्झा आहे आणि त्याच्यात कधीच्या भाज्या असतात माहिती पडत नाही. आणि आपल्या घरामध्ये आपण फ्रेश भाज्या वापरून, फ्रेश चीज वापरून, घरच्या घरी फ्रेश वस्तू वापरून घरीच्या घरी पिझ्झा तयार केला आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.